लोखंडे समर्थक अगदी या मैदानावर कुठलीही स्पर्धा असो त्यांची उपस्थिती असते त्याचा सन्माननीय कल्पेशजी पष्टे यांचा इथे शाही सन्मान केला जातोय. मी अध्यक्ष दिनेशजी जाधव त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा शाही सत्कार मायेची उबदार शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. कल्पेशजी पष्टे साहेब यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीगचे अध्यक्ष दिनेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते तदनंतर बिलोशी गावचे व्यक्तिमत्व सन्माननीय पंडितजी साहेब ते देखील इथे उपस्थित झाले. त्यांचा यथोचित सन्मान उत्कृष्ट कलाकार हर उन्नरी कलाकार कलेची छाप कलेचा जादूगार अगदी सगळ्यांचा इथे या मंचावर सन्मान केला जातोय. मग ती कला क्रीडा सामाजिक क्षेत्र कुठले असो मुख्य मंचावर सन्मान केला जातोय. पंडितजी पाटील साहेब बिलोशी सन्माननीय मनोजजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातोय. मायेची उदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब. अगदी धन्यवाद. त्यानंतर जाऊयात मैदानाच्या दिशेने. सामना सुचतोय रंगतोय. एका बाजूने दादू स्पोर्ट्स तर त्यांच्या विपक्षामध्ये बिरसा ब्रिगेड. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. हेमंत वाघ आणि भाऊ मेघवाले. गोलंदाजी मार्गावर सज्ज महेश जाधव मॅन फ्रॉम कोणे स्पोर्ट्स कोणे संघाचा आक्रमक गोलंदाज अष्टपैलू खेळाडू. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज तर स्ट्राईक एंडवर असेल हेमंत वाघ. एका बाजूने महेश त्याच्या विपक्षामध्ये हेमंत. षटक क्रमांक 1 पहिला चेंडू आपटलेला चेंडू त्याला गेलाय पोल वंडरफुल ब्युटिफुल क्षेत्ररक्षकाकडनं मात्र कुठेतरी फॉर्मलिंग होत आहे. मात्र चेंडू स्टॉप केला जातोय. एकापेक्षा अधिक धाव घेतली जात नाहीये. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. एक धावेने मात्र धावफलक एकने पुढे जाऊन पोहोचेल. संघाचा खातं ओपन होतंय. अकाउंट ओपनिंग झाली. श्री गणेश झालाय. बँक बॅलन्स संघापुढे नोंदवला जातोय. एक पहिला चेंडू अगदी वेगवानरित्या उंचीचा फायदा घेऊन चेंडू आपटला गेला होता महेश जाधव याच्या मार्फत. टॉपी घेऊन चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन पर्यंत जरूर गेला. चेंडू स्टॉप देखील केला. पुन्हा एकदा महेश जाधव गोलंदाजी मार्गावर सज्ज. फॉलो थ्रो मध्ये कुठेतरी बिघाड जरी बघायला मिळाली असली तरी या संघाची पूर्ण दामोदार असेल ती जर कोणावर अवलंबून असेल तर ती महेश जाधव. स्ट्राईक एंडवर भाऊ. स्विंग अँड मिस. अगदी काय उंचीचा अगदी भरपूर फायदा घेतला जातोय. वेगवानरित्या चेंडू हाताळला गेलाय आणि तो चेंडू फलंदाजापासून दूर ठेवला गेलाय. अतिरिक्त वेगाने चेंडू हाताळला. उंचीचा फायदा घेऊन मात्र चेंडू अतिरिक्त बाउन्स होऊन निघून जा गेला. एसटी रक्षक याच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची सांगता. अगदी लॉफ्टेड फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक आणि 1 चेंडू यांच्यामध्ये रेस. चेंडू मात्र निघून जाईल. दान सीमा रेषा पार. चौकाराने मात्र धावफलक 4 ने पुढे जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. माफ करा 5 या धावसंख्येवर. 3 चेंडू धावसंख्या 5. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा कुठेतरी फायदा उठवताना आपण बघतायत भाऊ मेघवाल यांनी हेमंत वाघ यांची जोडी. चौकाराने मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण बदल करण्यास भाग पाडलं गेलंय.
बी फास्ट घाई करायची आहे, कारण आजच्या दिवसात आपल्याला ही पूर्ण स्पर्धा कंप्लीट करायची आहे. अगदी सूर्यदेवता अस्ताला जायच्या अगोदर आपल्याला अंतिमचा सामना खेळायचा आहे. त्यानंतर जाऊयात पुन्हा सामन्याच्या दिशेने. वॉड शॉट, घुटना टेक, फटका सजवलाय, क्षेत्ररक्षकाकडनं झाली चुकी, चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार, षटकार 6 धावांकरिता. क्षेत्ररक्षकाकडनं काय सुरेख एफर्ट दिले गेलेत, मात्र तेवढाच शॉर्ट टर्म आपटलेला चेंडू त्याला अगदी वंडरफुल सक्सेसफुल पुल शॉट केला गेला आणि या चेंडूला पाठवून दिलं गेलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावांकरिता A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाजाने वर्चस्व राखले होते, तदनंतर आता मात्र वर्चस्वाची लढाई असेल, कारण पुढील 2 चेंडूवर महेश जाधव याच्या विपक्षात हल्ला चढवला गेलाय. 2 चेंडू ते 10 धावांची लयलूट झाली. 5वा चेंडू षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेत, पकडो कॅच, जीतो मॅच. मोहन डुकले यांच्याकडनं झेल सुटलाय. क्रिकेटमध्ये अगदी झेल सुटल्यावर काय होतं, किती नुकसान सहन करावं लागेल, कारण सामन्याच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात महत्वाचा झेल होता. अगोदरच्या 2 चेंडूवर चौकार षटकार लगावणारा फलंदाजाचा झेल सोडलाय तर नक्कीच मोठी धावसंख्येचा पाठलाग करावा लागू शकतोय. काय घडेल काय बिघडेल बघत राहा, ऐकत राहा. हेमंत वाघ सज्ज स्ट्राईक एंडवर. षटक क्रमांक 1 अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित शिव क्रिकेट प्रीमियर लीग एलिमिनेटर सामना 3 आणि 4 क्रमांक संघाचा हा सामना. बळ्या सुंदर कट केला जातोय. अश्विन धरगरे चेंडू पर्यंत येईल, फेकी केली जातील आणि यष्टींचा वेध घेतला जाईल, मात्र काय सुरेख चित्त्याची चपळाई. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 1 धाव कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धावफलकाचा आढावा घ्यायचा गेला तर 13 धावसंख्या अर्जित करण्यात यशस्वी झाल्यात. कुठल्याही प्रकारे विकेटचं पतन झालेलं नाहीये. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्यामध्ये हाताळलं गेलंय, अजूनही दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. या दरम्यान 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करण्याची मुभा असेल, त्याचा कशा प्रकारे फायदा उठवला जाईल हेमंत वाघ आणि भाऊ मेघवाले यांच्याकडनं. क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मात्र कुठेतरी वेळ घेतला जातोय, विलंब होईल असं आपण कृपया कृत्य करू नये. विनंती असेल आपण फास्ट घाई करायची. अगदी आज आपल्याकडे वेळ भरपूर असला तरी आपल्याला लवकरात लवकर सर्व सामने संपवायचे आहेत, त्याची देखील नोंद घ्यायची. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावर सध्या असेल आदेश. आदेश याला कर्णधाराने आदेश दिला असेल की कमीत कमी धावा द्यायच्या आहेत. पहिला चेंडू सुरेख फटका, अगदी गोळीगत चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार, चौकार 4 धावांकरिता. पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेलाय, पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला गेलाय, पहिल्या चेंडूवर गोलंदाजावर प्रेशर आणलंय, दडपण आणलंय. दबावाचा सामना कशा प्रकारे करेल आदेश, कारण जर क्षेत्ररक्षण बघायला गेलं तर लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, स्क्वेअर लेग रिजनला देखील क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर आपटलेला टाकला गेला, बाउन्स घेणारा चेंडू टाकला गेला, अगदी त्याला टोळवणं सोपं झालं. यावेळेस बॅटच्या टप्प्यात आलेला चेंडू आणि टप्प्यात आल्यावर कार्यक्रम होतोय. चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा पार. माउंटेन बिस्लरी स्पेशल षटकार 6 धावांकरिता.
यावेळेस फुलटॉस चेंडू होता, अगदी पनिश करण्याची संधी होती, कुठेतरी मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. एज घेऊन चेंडू निघून गेला. एक धाव पूर्ण. चित्त्याच्या चपळाईने दुसरीचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवर. एकंदरीत जर बघायला गेलं तर षटक क्रमांक 2-3 प्रगतीपथावर असताना यावेळेस सुरेख फटका अगदी पॉइंट रिजन मध्ये कट केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे अगदी पाठलाग अयशस्वी ठरतोय. चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार. चौकार. आदेश याचं मात्र महागड षटक बघायला मिळतंय. असा धन्यवाद डीजे. महागड षटक ठरतंय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर अगदी चिच्च्याच्या चपळाईने 2 धावा घेतल्या गेल्या. चौथ्या चेंडूवर षटकार. यावेळेस बॅटची एज घेतली जाते, मात्र निर्धाव स्वरूपात चेंडू. या षटकातील पहिला चेंडू ज्यावर कुठल्याही प्रकारे धाव खर्च केली नाहीये. डॉट डिलिव्हर एज. बॅटची आउटर एज घेऊन चेंडू निघून जात होता, मात्र फ्लाइंग स्लिप मध्ये 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाने चेंडू स्टॉप केलाय. काय सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. नंतर पुन्हा एकदा यावेळेस खोलवर टप्प्यातील चेंडू स्वतःच्या गोलंदाजीवर फॉलो थ्रोवर चेंडू स्टॉप करण्यात यशस्वी झालाय. अगदी 4 चेंडूत चौकार षटकारांची आतषबाजी झाल्यानंतर पुढील 2 चेंडूवर कमबॅक केलं गेलंय आणि कमबॅक केलंय. डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत. 29 ऑन बोर्ड. 29. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपन्न झालाय. पॉवर प्लेचा पॉवरफुल असा फायदा उठवताना अगदी आपण बघितलाय बिरसा ब्रिगेड संघ, अगदी हेमंत वाघ संघमालक कर्णधार, तसेच संतोष साठे यांच्या संघमालकीचा हा संघ. तर तसेच त्याच्या विपक्षामध्ये दादू स्पोर्ट्स, नरेश घाटाळ यांच्या संघ मालकीचा हा संघ दादू स्पोर्ट्सचा. अगदी गोलंदाजी मार्गावर असेल भावेश घाटाळ, त्याला मात्र अगदी अव्वल दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. 2 षटकात जो धावांची लयलूट झाली आहे, जो महापूर आलाय, त्याला कुठेतरी बांध घालावा लागेल. धावांचा महापूर रोखावा लागेल. विकेटचं पतन करावं लागेल. धावसंख्या 29-29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये, अगदी सलामवीर म्हणून जे मैदानामध्ये आले होते हेमंत वाघ, भाऊ मेघवाले, ती जोडी अजूनही मैदानामध्ये सज्ज झाली आहे. कुठल्याही प्रकारे विकेटचं पतन झालं नाहीये आणि धावसंख्या मात्र 29-29 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर पुढील गोलंदाज कांबारा एक्सप्रेस भावेश घाटाळ. यावेळेस अगदी बाहेरील चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, अगदी वाईटचा इशारा केला जातोय. अवांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 30 ऑन बोर्ड. 30. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर दिशा सापडली नाहीये, कुठेतरी दिशा शोधावी लागेल. या पहिल्या चेंडूवरनं कदाचित फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न असावा. यस, त्याच मनसुब्याने गोलंदाजी करतोय. 1 बाउन्स. चेंडू स्टॉप करण्यात आलाय. अपयश. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. 1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार 4 धावांकरिता. चौकाराने मात्र धावफलक 4 ने पुढे जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवर.
लॉंग ऑफ रिजन मध्ये अगदी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र वन बाउन्स चेंडू अतिरिक्त उसळी घेऊन क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन निघून गेला सीमा रेषा पार. बाळाराम अगदी जीवाच्या आकांक्षेने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. CKM विल्को संघाकडनं बिलॉंग करताना अनेक स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्या प्रकारात पाहिलं असेल आपण. यावेळेस आपटलेला चेंडू शॉर्ट आर्म पोल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धावांकरिता षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. अगदी दुपार सत्र उन्हाचा पारा चढलाय, मात्र कुठेतरी फलंदाजांकडनं चौकार षटकारांची आतषबाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अवांतर स्वरूपात वाईटचा इशारा. अवांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेला. 41-41. अगदी चौकार षटकार लगावल्यानंतर गोलंदाज कुठेतरी एक सावध पवित्रा घेताना आपण बघू शकतायत. इन ऍक्शन भावेश घाटाल मैदानामध्ये. सलामीची जोडी अजूनही तग धरून उभी. हेमंत वाघ, भाऊ मेघवाले, दादू स्पोर्ट्स विरुद्ध बिरसा ब्रिगेड. त्यावेळेस कमबॅक केलं गेलंय गोलंदाजाकडनं. सातत्याने जो चेंडूचा टप्पा शोधण्याचा प्रयत्न होता, अखेर तो टप्पा मिळालाय. अगदी वाईड लाईन यॉर्करचा अटेम्प्टेड केला गेलाय आणि डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपात चेंडूची झाली आहे सांगता. अगदी खूप वेळेनंतर मात्र कुठेतरी एक शांत निर्धाव स्वरूपातील चेंडूची झाली आहे सांगता. पुन्हा एकदा सज्ज असेल भाऊ, कशा प्रकारे भावेश्वर आक्रमण करेल. वाह, काय टप्पा हाताळला गेलाय. वाईट यॉर्कर, खोलवर टप्प्यातील चेंडू, त्याला तेवढ्याच चतुराईने अगदी प्लेसमेंट केली गेली. एकेरी धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेला. 42-42. पहिल्या जर 2 चेंडूवर प्रहार केले गेले, त्यानंतर पुढील 2 चेंडूवर गोलंदाजाकडनं कमबॅक केलं गेलंय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना बिरसा ब्रिगेड संघ. यावेळेस पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, चेंडू हवाई सफरवर जातोय. झाली चुकी, चुकीला माफी नाही आणि क्षेत्ररक्षकाकडनं एक झेल सुटला. हा झेल व्हायला पाहिजे होता, अगदी सोपा झेल म्हणू शकत होतो. चेंडू मात्र निघून जाईल. अगदी बोटांना स्पर्श होऊन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता. ज्या वेगाने चेंडू आला, क्षेत्ररक्षकाला कदाचित वाटलं असेल की चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, मात्र डीप होणारा चेंडू अगदी बोटांना स्पर्श होऊन गुदगुल्या करून चेंडू निघून गेलाय. सीमा पार षटकार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. त्यावेळेस पुन्हा एकदा अटेम्प्टेड यॉर्कर, 1 धाव पूर्ण आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं का. यास अचूक कनेक्शन केलं गेलंय, फेकिंग झाली आहे आणि यष्टी रक्षकाकडे तेवढंच कलेक्शन झालंय. डॉट डिलिव्हरी, माफ करा, 1 धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलं. 49-49. षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगता. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 49. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. अगदी सलामीची जोडी मैदानामध्ये जी आली ती अजून कुठल्याही प्रकारे विकेटचं पतन झालं नाहीये. अगदी गोलंदाजावर आक्रमण केलं गेलंय. चौकार षटकारांची आतषबाजीने जर बघायला गेलं तर एकंदरीत धावसंख्या 16.33च्या सरासरीने 49. लॉस ऑफ 0 विकेट. कुठल्याही प्रकारे विकेट गेलेली नाहीये. त्यावेळेस गोलंदाजांना मात्र आता करिश्मा करावा लागेल, अफलातून गोलंदाजी करावी लागेल, दर्जेदार चेंडू हाताळावे लागतील. या सलामीच्या जोडीमधील या षटकामध्ये किमान एकाला तरी तंबूच्या आश्रयाला पाठवावं लागेल, तरच कुठेतरी धावसंख्या. त्यानंतर वाडा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जयजी पाटील यांचं देखील येथे आगमन झालंय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग तर्फे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. प्लीज वेलकम वेलकम, सुस्वागतम. आपण मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. वाडा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय जयजी पाटील.
आपण पाहतात ऐकतात शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग स्ट्रेट ड्राईव्हचा अगदी वेगवान फटका अलॉंग दी कार्पेट. एकेरी धावेने मात्र सुरुवात होईल या षटकाची. निखिल भगत गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. त्याच्याकडनं नक्कीच सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र याच क्वालिटीची अव्वल दर्जाची गोलंदाजी करावी लागेल आणि मोठ्या जबाबदारीने त्यांना खेळावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल निखिल. निखिल टू भाऊ. भाऊ मेघवाल याने उडवलेला चेंडू. झेलला संधी. पकडो कॅच. जीतो मॅच. झेल सुटलाय. सामन्याचं काय होईल? मोहन डुकले यांच्याकडनं बहुतेक या सामन्यातील दुसरा झेल सुटतोय. चेंडू मात्र कुठेही थोडस कनेक्ट करण्यात अपयश येतंय. सातत्याने अपयश येतंय आणि त्याचं कुठेतरी नुकसान सहन करावं लागतंय. ते धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या गेल्यात 3.2 षटकात 51. अजूनही या सामन्यात या पूर्वार्धात 10 चेंडूंचा खेळ बाकी. कुठपर्यंत मजल मारली जाईल? मागील सामन्यात बघितलं असेल सेमीफायनल 1 ज्यात तब्बल 70+ धावसंख्येचा यशस्वी पाठलाग देखील केला गेलाय. त्या अनुषंगाने मिनिमम 70 धावा उभा कराव्या लागतील. बॅटची अगदी इनर एज घेऊन चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. अगदी 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या 53. या षटकात मात्र जर एकंदरीत आढावा घ्यायला गेलं तर निखिल भगत इन ऍक्शन मॅन फ्रॉम खुपरी. काय सुरेख गोलंदाजी केली गेली. 3 षटकात 49 धावांची लयलूट झाल्यानंतर अगदी सहजतेने ते षटक त्याने आपल्या बाजूने सरसावलंय. 3 चेंडूत फक्त 4 धावा खर्च केल्यात. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये जर बघायला गेले तर धावसंख्या तर नक्कीच मोठी झाली आहे, मात्र मोठे फटके कन्वर्ट करण्याचा हेमंत वाघ याचा प्रयत्न असेल. काय घडेल काय बिघडेल पाहत राहा, ऐकत राहा. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग स्ट्रेट ड्राईव्हचा लॉंग दी कार्पेट वेगवान फटका. एवढंच सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं बाळाराम यांच्याकडनं. 1 धाव पूर्ण आणि अचूक 3 फेकी केली जाते. एकेरी धावेवर समाधान. एकंदरीत या षटकात 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या 54. फक्त 4 चेंडूत 5 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. भाऊ हल्ला चढवेल काय? क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. मिसफील्ड झालं, मात्र कुठल्याही प्रकारे अतिरिक्त धाव घेण्यात इंटरेस्ट दाखवला नाहीये. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्येचा जर आढावा घ्यायचा गेला, धावफलकावर जर एकदा नजर टाकायची झाली तर 55 विदाउट लॉस. कुठल्याही प्रकारे विकेटचं पतन झालेलं नाहीये. सलामीची जोडी मैदानामध्ये. हेमंत वाघ 13 चेंडू 29 धावा, तर भाऊ मेघवाले 10 चेंडू 24 धावा. आक्रमण काय असतं त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलंय. पुन्हा एकदा जाऊयात सामन्याच्या दिशेने. एलिमिनेटरचा सामना 3 आणि 4 नंबरचा संघामधील लढत बघायला मिळते. एका बाजूने दादू स्पोर्ट्स, त्याच्या विपक्षामध्ये बिरसा ब्रिगेड. लोअर फुल टॉस चेंडू, त्याला मात्र फक्त दिशा दिली आहे, गाईड केलं गेलंय. चेंडू निघून जाईल फाईन लेग रिजनला. 1 धाव अगदी सहजतेने पूर्ण. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. षटक क्रमांक 4 संपल्याची उद्घोषणा केली जाते. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर बघायला गेले तर धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत 56. 14ची सरासरी कायम राखण्यात यशस्वी झाला बिरसा ब्रिगेड संघ. अजूनही शेवटच्या षटकातील 6 चेंडूंचा खेळ बाकी. पूर्ण षटक बाकी. कशा प्रकारे हाणामारी केली जाईल, मोठे फटके खेळले जातील, धावांची लयलूट केली जाईल. पूर्वार्धातील फर्स्ट इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दाखल होत आहेत इन ऍक्शन. कोणे स्पोर्ट्स कोणे संघाचा सुपरस्टार अष्टपैलू गोलंदाज महेश जाधव, तर त्याच्या विपक्षामध्ये असेल हेमंत वाघ. अगदी वाघासारखी फलंदाजी बघायला मिळते त्याच्या मार्फत. 14 चेंडू 30 धावा. नाबाद 14 चेंडू 30 धावांवर खेळताना तर भाऊ मेघवाले 10 चेंडू 24 धावा.
अंतिम षटक, शेवटचं षटक, 6 चेंडूंचा खेळ बाकी. बी फास्ट, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले तर गोलंदाज महेश जाधव. कुठपर्यंत लक्ष दिलं जाईल, कुठपर्यंत आव्हानाचा पाठलाग करावा लागू शकतो, हे असेल या 6 चेंडूवर अवलंबून असेल कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. फुल टॉस चेंडू होता, त्याला मात्र पनिश करण्यात कुठेतरी अपयशी ठरले आहेत. अगदी एक सुवर्ण संधी होती, चेंडूला फक्त दिशा द्यायची होती. खराबपैकी झाली आहे, जिथे 1 धाव होती तिथे कुठेतरी मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. अगदी अचूक पैकी केली गेली असती तर धावचित स्वरूपात हेमंत वार्क सारखा मोठा मासा गळाला लागला असता. मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी मात्र धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल 58 या धाव संख्येवर. षटक क्रमांक 5, अंतिम षटक. दुसरा चेंडू घेऊन महेश जाधव सज्ज. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, यावेळेस मात्र अगदी मोठा फटका कन्वर्ट करण्यात अपयश आलं. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात भाऊ मेघवाले बॅक टू पेवेलियन डगआउटच्या दिशेने अगदी आपल्याला जाताना दिसतील. विकेटचं पतन झालंय. बडी मछली जाल में, सलामवीर भाऊ मेघवाले बॅक टू पेवेलियन. दरम्यान 1 धाव अगदी सहजतेने पळून पूर्ण केली गेली होती. दुसरीचा प्रयत्न हेमंत वाघला स्ट्राईकवर आणण्याचा एक प्रयत्न केला गेला, तो यशस्वी देखील झालाय. त्यानंतर भाऊ यांच्या जागा भरून घेण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत नेक्स्ट बॅटर आशिष शिंदे, द बिग हिटर. एक आक्रमक फलंदाज. अंतिमचे 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडूंवर किती धावसंख्या उभारली जाईल, कारण जय पराजय यातील जर सामना क्लोज झाला तर अंतिमच्या षटकात काय घडलं त्यावर खूप अवलंबून असेल. याचा षटक क्रमांक 5, पुढील चेंडू, तिसरा चेंडू. महेश टू हेमंत. टॉप एज, पकडो कॅच, जीतो मॅच. जर झेल पकडला गेला तर नवीन फलंदाज स्ट्राईकवर येईल. आक्रमक फलंदाज आशिष शिंदे यांना मात्र नॉन स्ट्राईकवर ठेवण्यात सातत्यानं आता यश मिळतंय की काय. हेमंत वाघ बॅक टू पेवेलियन. सलगच्या 2 चेंडूवर सलामवीर बॅक टू पेवेलियन डगआउट मध्ये दाखल झालेत. दोन्ही सलामवीर आता मात्र तंबूच्या आसऱ्याला. संघ अडचणीत सापडतो की काय, कारण 4 षटकात 56 धावा आणि पुढील षटकामध्ये 3 चेंडूत फक्त 2 धावा आणि 2 मोठ्या विकेट्स. दोन्ही सलामवीर तंबूच्या आसऱ्याला. सेट बॅट्समन आता मात्र मैदानात नाहीयेत. दोन्ही फलंदाज जे मैदानामध्ये बॅटर दाखल झाले तिने ऍक्शन. आशिष शिंदे आणि स्वराज याला राज करावं लागेल. महेश जाधव टू स्वराज. स्विंग अँड मिस. काय दर्जेदार टप्पा हाताळला गेलाय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि उंचीचा फायदा घेऊन अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदी षटक सुरू होण्याच्या अगोदरच म्हटलं होतं की अंतिम षटकावर खूप काही अवलंबून असेल. हार आणि जीत मधील अंतिम षटक एक अंतर असू शकतं. नंतर महेश जाधव पुन्हा एकदा सज्ज. 5वा चेंडू. वेळेस हलक्या हाताने कट केला गेला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न देखील केला जाणार नाहीये, कारण अंतिम चेंडू खेळण्याचा मान मिळेल आशिष शिंदे यांना. शेवटचा चेंडू, चौकार, षटकार की विकेट, कोणाच्या बाजूने असेल अंतिम चेंडू. बिरसा ब्रिगेड की दादू स्पोर्ट्स. धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहे. तर 60 ऑन बोर्ड, 60 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. फुल्लर लेनचा चेंडू, त्याला मात्र अगदी कलेक्ट करण्यात कुठेतरी अपयश आलं. 1 धाव पूर्ण आणि 1च धावेवर समाधान. फर्स्ट इनिंगचा झालाय अंत. धाव संख्या 61, 61. दादू स्पोर्ट्स संघाकडनं अगदी शेवटच्या षटकात कमबॅक केलं गेलंय. कमबॅक झालंय. 3 षटकांमध्ये तब्बल 48, 49 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर जर बघायला गेलं तर
पुढील 12 चेंडूवर फक्त 12 धावा खर्च करता आल्यात. कमबॅक केलं गेलंय अगदी. पुढील अंतिम जर गोलंदाज बघायला गेलं तर महेश जाधव आणि निखिल भगत दोन अनुभव संपन्न गोलंदाज ज्यांच्या मार्फत कमबॅक करून संघाला अगदी वापसी करून दिली. त्यानंतर सन्माननीय दयानंदजी दळवे साहेब हे देखील येथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. अगदी शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग क्रिकेट प्रीमियर लीग वर्ष 8वं सलग 8 वर्ष ज्यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळलंय. असं मोलाचं योगदान ज्यांच्या मार्फत सदैव आम्हाला लाभतं ते मान्यवर उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील खूप खूप शब्द सुमनाने मी त्यांचं स्वागत करतोय. तीस चेंडू विजयासाठी गरज असेल 62 धावा. अगदी बिरसा ब्रिगेड आणि त्यांच्या विपक्षामध्ये दादू स्पोर्ट्स 3 षटकात धावसंख्यांची लयलूट केली गेली 49. चौथ्या षटक घेऊन मैदानामध्ये दाखल झाला निखिल भगत मॅन फ्रॉम खोपरी आणि त्याने त्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. एक छोटीशी वापसी म्हणावी लागेल ती करून दिली. षटक क्रमांक 5 अंतिम षटक घेऊन महेश जाधव मैदानामध्ये आला. त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या आणि संघाला वापसी करून दिली. एकंदरीत जर बघायला गेलं तर अंतिम 12 चेंडूत फक्त 12 धावा खर्च केल्या गेल्यात. त्यामुळे 61 या धावसंख्येवर लगाम लगावला गेला, अंकुश लगावला गेला. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2024 अगदी या स्पर्धेसाठी मान्यवर कल्पेशजी पष्टे तसेच इतर सहकारी बिलोशी गावाकडून देखील कलाकार देखील ते उपस्थित झाले. ते देखील आमची रजा घेताना अगदी दुपारच्या सत्रात वेळेत वेळ काढून आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आपलं त्यानंतर सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. तोपर्यंत आपण जाऊयात एक सन्मान सोहळ्याकडे. तर इथे दयानंद दळवी युवा उद्योजक देखील आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांची देखील उपस्थिती होती. त्यांचा आपण इथे यथोचित शाही सन्मान करतोय. मी मनोजजी चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दयानंदजी दळवी साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर मान्यवरांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. युवा उद्योजक चोगमार्गेपाडा दयानंद दळवे साहेब यांचा इथे यथोचित सन्मान होतोय. त्यानंतर वाडा क्रिकेट असोसिएशन विद्यमान अध्यक्ष सन्माननीय जयजी पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय हरेशजी वेखंडे शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग कमिटी मेंबर सदस्य यांचा जयजी पाटील यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. विद्यमान अध्यक्ष वाडा क्रिकेट असोसिएशन एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात ज्यांचा मुळाचा वाडा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जयेश पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण हरीशजी वेकंडे यांच्या शुभहस्ते मुख्यमंचावरनं करतोय. जयेश पाटील जेव्हापासून वाडा तालुक्याची सर्व सूत्र हातामध्ये घेतली आहेत क्रिकेटची तेव्हापासून जर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये जो आमूलाग्र बदल आपण म्हणतोय ना तो आमूलाग्र बदल त्यांनी घडवलाय. तर नंतर आपल्या मुख्यमंचावर युवा नेतृत्व शिवसेना दर्शन मोकाशी
इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान दिनेश कोदे यांना विनंती करतो की आपण दर्शन मोकाशी यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. हॅलो हॅलो. हॅलो. असा महेश जाधव याच्या बॅट मधनं मात्र निघून जाईल चेंडू. टोळे जंग आसमानी टोळा सीमा रेषा पार षटकार 6 धावांकरिता. या सामन्याच्या दृष्टिकोनातील सर्वात महत्वाचा झेल पकडला गेलाय. महेश जाधव याची विकेट. बडी मछली जाल में मोठ्या विकेटचं पतन झालंय. महेश जाधव तंबूच्या आसऱ्याला अगदी मागील चेंडूवर एक दणदणीत षटकार टोकला गेलाय आणि या चेंडूवर गोलंदाजाकडनं वापसी केली, कमबॅक केले, झालंय विकेटचं पतन. महेश जाधव बॅक टू पेव्हिलियन. दुपारच्या सत्रात पुण्याच्या एकदा मैदानावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुणे, प्रेक्षक वर्ग आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून युट्यूबशी जोडले गेलेल्या आमच्या प्रत्येक प्रेक्षक मायबापाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मला वाटतं एलिमिनेटर मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि एलिमिनेटरमध्ये 2 टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये आहेत. एका बाजूनं दादू स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूनं बिरसा ब्रिगेड. बिरसा ब्रिगेड क्षेत्ररक्षण करत आहे. दादू स्पोर्ट्स मैदानामध्ये फलंदाजी करत असताना हा बॉल तिथे पुढे खेळवला, बॅकलिपला खाली करायला भाग पाडला, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं आणि 1 या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते 7 या आकड्यावर. खूप महत्वाचं आहे स्ट्राईक रोटेट करणं. आतापर्यंत जी काय मेहनत मागच्या 3 दिवसांमधनं तुम्ही केली आहे आणि इथपर्यंत येऊन पोहोचलात, त्या मेहनतीला फायनल फिनिश जो टच असतो ना, तो फायनल फिनिश टच देण्याची ही वेळ आहे. जो जिंकेल तो तारेल, जो पराभूत होईल त्याचा प्रवास इथे समाप्त होईल. मात्र कोण जिंकून पुढे जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. 25 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ज्यामध्ये 55 धावा विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत. 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात, अश्विन आणि विश्वनाथ. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना गोलंदाज म्हणून रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता आणि फेकून दिलंय त्याला फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं सीमा रेषा पार. इथे गगनचुंबी आसमानी टोला आलाय. षटकार 6.
एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. पुढे खेळवण्याचा प्रयत्न होता, अगदी पुढ्यात गेला आणि तदनंतर तिथे जर आपण पाहिलं तर एक षटकार परावर्तित झालाय, ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 13. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस. कोण विजयी होईल, दादू स्पोर्ट्स की बिरसा ब्रिगेड, आणि कोण सेमीफायनल नंबर 2 मध्ये खेळण्याकरता पात्र ठरेल, याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. महत्वाची मॅच आहे. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर भाऊ मेघवाले गोलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया भाऊ मेघवाले कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कशा पद्धतीने इथे फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न करेल. ही स्पर्धा त्याच्याकरता चांगली गेली आहे, ती आणखी चांगली घटवायची असेल तर इथे त्याला एक चांगलं षटक ते हाताळावं लागेल. तो भाऊ मेघवाले गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल, चांगला बॉल. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेने वापर. गुडलेन स्पॉटवर बॉलला पिच केलं, तिथनं बॉल टॉस झाला आणि टॉस झाल्यानंतर फलंदाजाच्या कानाजवळनं तो शिटी वाजवत विकेट कीपरच्या हातामध्ये गेला आणि फलंदाजाला जागते रहो असा इशारा त्या बॉलनं दिला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज भाऊ मेघवालेकडनं. इथल्या जवळच्या कोणसई मधल्या मेघवाल पाड्याला बिलॉंग करणारा खेळाडू भाऊ मेघवाले सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपलं प्रावीण्य दाखवण्याचं काम करतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. मी म्हंटल ना, भाऊ मेघवाले करता ही स्पर्धा खूप चांगली गेली आहे आणि त्या भाऊ मेघवालेला इथे एक आउटस्टँडिंग परफॉर्म करावा लागेल आणि इथे एक चांगला परफॉर्मन्स त्याच्याकडनं पाहायला मिळाला आहे. दुसऱ्याच बॉलवर त्यानं विकेट मिळवली आहे. माघारी परतवलंय बॅटरला. खेळाडू माघारी परतावं लागेल. विकेटचं बटन. फलंदाज बाद. दोन चेंडूचा खेळ झाला. या 2 चेंडूनंतर 13 धावा दाफलकावर 1 विकेटचं पतन. या ओव्हरमध्ये 1 विकेटचं पतन. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स आतापर्यंत मिळवल्या गेल्यात. अश्विन मैदानामध्ये आहे. सहाय धावसंख्येवर त्यानं बॅटिंग केली. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय आणि मोहन मैदानात नव्यानं फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. मोहन डुकले जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला खेळ, चांगला परफॉर्म त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. या मॅच मध्ये त्याच्या टीमला विजयापर्यंत जर घेऊन जायचं तर त्याला मैदानाच्या आतनं उभं राहताना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू. भाऊ मेघवाले आतापर्यंत 3 बॉल अचूक टप्प्याने, अचूक लाईन लेंथनं त्यानं हाताळलेत आणि त्यामुळे फलंदाजाला त्यानं शांत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा बॉल. या ओव्हरचा गोलंदाज भाऊ मेघवालेकडनं. यावेळेस मिळाला लोअर फुल टॉस. त्याला योग्य ती जागा दाखवली. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या पार. इथे रन्स मिळतील 4. पहिल्या 3 बॉलवर प्रेशर जरूर क्रिएट झालं होतं फलंदाजांवर, मात्र चौथा बॉल तिथे भाऊ मेघवालेकडनं नियंत्रण सुटलं. पुढे खेळवण्याच्या नादात तिथे बॉलला फुलटॉस करून बसला आणि त्या फुलटॉस बॉलला विदाउट टोल फ्री राईड तिथे फलंदाजानं मिळवून दिली आणि चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे परावर्तित केलं, ज्यामुळे धावसंख्या 17 या आकड्यावर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 9, 13, 17, 26 या काही आकडे आहेत, ज्याला आपण 17 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल. अगेन खराब डिलिव्हरी, लूज डिलिव्हरी. त्याचा भरपूर समाचार. टप्प्या अखेरीस बॉलला फेकून दिलं सीमा रेषा पार. वन्स अगेन रन्स मिळतील 4. चौकार.
चौकार मिळतोय, 4 धावा येत आहेत. या 4 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसऱ्यांदा सीमा रेषेची सफर घडवली जाईल का? आणि हो, ती सीमा रेषेची सफर यावेळेस घडवली गेली आहे. बॅक टू बॅक तिसऱ्यांदा बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 25 या आकड्यावर. आता येणारे इथनं बॉल जर आपण पाहिले तर शिल्लक राहिलेत 18 आणि 18 बॉल मध्ये तुम्हाला विजयाकरता रन्स बनवायच्या आहेत त्या 37. 18 चेंडू आणि 37 धावा या मॅचचं समीकरण. चांगली फलंदाजी होतीये आणि ही चांगली फलंदाजी याच पद्धतीने अद्यावत करत राहावं लागेल. 12च्या जवळपासची सरासरी इथनं पुढे अजून गरजेची आहे. 2 ओव्हरमध्ये तुम्ही 12.50 घेतल्या, आणखी 3 ओव्हरमध्ये 12.50 न तुम्हाला रन्स बनवायचे आहेत. काय त्या बनवल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण जो जिंकेल तो वाचेल, जो पराभूत होईल त्याचा प्रवास इथे समाप्त होईल. त्याला 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल. जी 4 पारितोषिकं आहेत त्यापैकी 4थ्या क्रमांकावर आपल्याला समाधान मानावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज रोशन तारणहार, ज्याने या टीम करता चांगली गोलंदाजी केली, ज्याने या टीम करता महत्वाची षटकं हाताळली, ज्याने या टीमला इथवर तारलंय, त्या तारणहारला इथे ती तारणहार भूमिका मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बजावावी लागेल. वाडा तालुक्यातील सर्वोत्तम मैदानांपैकी एक ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाचा आता उल्लेख होतोय त्या गातेशच्या या मैदानामध्ये आपण या शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्पर्धेला एन्जॉय करतोय. पुढचा बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट कडे उडवण्याचा प्रयत्न. चुकी. थोडासा आधी जर स्टार्ट घेतला असता तर हा बॉल स्टॉप करता आला असता, मात्र उशिरानं चेंडूवर येण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे बॉल त्याच्या मस्तकावर दस्तक देतोय, निघून जातोय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होतोय 4. चुका या क्रिकेटमध्ये कधीही चालत नाही. तो दगडी चाळ पिक्चरचा डायलॉग याच खेळाकरता बनला की काय असं कित्येक वेळा आपल्याला वाटतं. चुकीला माफी नाही. या मैदानामध्ये जो चुकी करेल त्याला माफी मिळत नाही. तिथे रन्स किंवा विकेट तुम्हाला काहीतरी गमवावं लागतं. 29 धावा या धावफलकावर आहेत. थोडासा महागडा जरूर ठरलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र बीमर आणि टीम बीमार, कारण बॉल गेलाय सीमारेषा पार. इथे आलाय गगनचुंबी आसमानी कडक स्ट्रोक षटकार. थँक्यू. जसे चौकार जात आहेत, जसे षटकार येत आहेत, तसे नरेश घाटाळे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलतंय. खुश झालेत. कारण कुठलाही संघ मालक हाच विचार करतो की मी सर्वोत्तम स्थानावर पोहोचावं त्या लीग मध्ये. आणि इथे या मॅचच्या विजयी संघाला सरपंच 11 चे दिनेशजी कोदे आणि किशोरजी पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या दरम्यान तिथे महत्वाचा हा बॉल होता, फ्रीडचा बॉल होता, ज्यावर एक सिंगल धावफलकावर जोडली गेली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता जर आपण पाहिलं तर आता 16 चेंडू आणि 25 ची गरज आहे. मॅच मध्ये बदल आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुल टॉस दिलाय, मात्र त्याला हवेमधनं उडवणं शक्य झालं नाही. क्षेत्ररक्षक येतोय तिथे मिड विकेटच्या पट्ट्यातनं. जोपर्यंत बॉलला फील केलं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालंय. गुरु मोकाशी बॅकअपला होता ते नशीब, अन्यथा हा बॉल पुन्हा एकदा सीमारेषेला क्लिअर करू शकला असता. मात्र गुरु मोकाशीचं चांगलं बॅकअप.
1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. एकंदर या षटकाचा विचार केला तर 1.3 आणि तदनंतर 38 पर्यंत बदल. गोलंदाज रोशन षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत असेल, फॉलो थ्रू मध्ये संधी आहे आणि तिथे दवडली गेली. एक सिंगल, आता डबल करता कॉलिंग. कुणी मागे नाहीये हे पाहिल्यानंतरही तुम्ही जेव्हा हिटचा प्रयत्न करताना, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स खूप जास्त नाहीये, तुम्ही पगार चांगला कमवला जरूर होता, मात्र त्याची उधळपट्टी केली गेली पहिल्या 2 ओव्हरमध्ये. तुम्ही 60-61 धावा जरूर धावफलकावर लावल्या होत्या, मात्र आता तेवढ्या रन्स तुमच्याकडे उरलेल्या नाहीयेत. एक रन वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 40 धावा दाखल करत विजयाकरता जर इथनं पाहिलं तर इथनं समीकरण जे आहे ते येणारे 14 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. या 2 बॉलवर एखादा चांगला फटका आला तर मॅच इथनं सहजतेनं आपल्या बाजूने खेचण्यामध्ये यश मिळेल ते टीम दादू स्पोर्ट्सला. दादू स्पोर्ट्स आणि त्याच्या विपक्षामध्ये बिरसा ब्रिगेड अशी एक चांगली मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोशन आतापर्यंत पुरता महागडा ठरलाय. यावेळेस ओव्हर पिच बॉल आणि फेकून दिलाय त्याला मिड विकेटच्या डोक्यावरनं. सीमा रेषा पार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. 46 धावा दाफलकावर. ओव्हर पिच चेंडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कदापि चालत नाही. टेनिस बॉल क्रिकेट एक असं खेळ आहे ना जिथे मी नेहमी म्हणतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा लेदर क्रिकेटमध्ये एका चेंडू करता 2 फटके असतील, मात्र या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या चेंडू करता 4 फटके आहेत. इथे वेगवेगळ्या पद्धतीने इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळले जातात जे तुम्हाला कधीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार नाही. असे वेगळे फटके इथे खेळले जातात आणि त्यानं रन्स मिळवले जातात. त्यामुळे इथे तुम्हाला अगदी जपून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल चांगला बॉल. यावेळेस ऑफस्टंपला ठेवला, तिकडनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपानं षटकाची उद्घोषणा झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 46. या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या. मॅचचं चित्र बदललं, चेहरा मोहरा बदललाय. आता विजयाकरता जर आपण विचार केला तर इथनं चेंडू शिल्लक आहेत 12 आणि रन्स बनवायचे आहेत 16. 12 बॉल 16 रन्स. मॅच अजूनही संपलेली नाहीये. ही मॅच इथनंही रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकते, मात्र त्याकरता चांगला प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. हा चांगला प्रयत्नच तुम्हाला वाचवू शकतो. गुरु मोकाशी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होईल. इथे मात्र पहिलाच बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न तिथे प्रॉपर मिडल झाला नाही. जर आपण पाहिलं तर एक डबल आवाज आला, म्हणजे विकेट आणि बॉल अशा दोन्हीकडे बॅटचा स्पर्श झाला, ज्यामुळे एक सिंगलवर समाधान मानावं लागलं आणि एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ झाली आणि धावफलक पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं ते एकंदर 47 वर. 15 धावा अजूनही विजयाकरता गरजेच्या आहेत. 11 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. गुरु मोकाशी एक निर्णायक आणि चांगलं षटक त्याला हाताळावं लागेल. चांगलं षटक त्यानं जर इथनं हाताळलं तर ही मॅच आपल्या बाजूने खेचण्यामध्ये त्याला यश येऊ शकतं. खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी. फलंदाजाला तिथे अडचणीमध्ये आणणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काही बॉल या विकेटवर खाली राहतात आणि यावेळेसचा स्पॉट जो होता तिथे
टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहत असताना विकेट किपर आशिष च्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गुरुकडनं पाहायला मिळते. कमबॅक करून द्यावं लागेल आणि ते करून देत असताना फुलटॉस होता. समोरच्या बाजूने लॉंग ऑफ मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक येतोय. वॉड फिल्डिंग, चांगले एफर्ट फिल्डिंगचे, कारण असं वाटत होतं की बॉल सीमारेषेला क्लिअर करेल का, मात्र अंतिमच्या क्षणी वेगानं बॉलवर धावून आला आणि तिथे चेंडूला स्टॉप केलं, रन सेव्ह केल्या. 1च्या मदतीनं धावफलक वाढत असताना जाऊन पोहोचतंय ते 48 या आकड्यावर. चांगलं क्षेत्ररक्षण ते गरजेचं आहे. या क्षेत्ररक्षकांना तुम्ही प्रेशर क्रिएट करू शकता, ते तुम्हाला इथे करावं लागेल. यावेळेस मात्र फुलटॉस दिलाय आणि या फुलटॉसला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये हे सांगितलंय पुन्हा एकदा फलंदाजानं. फेकून दिले बॉलला यावेळेस सीमा रेषा पार. इथे आलाय षटकार 6. महत्वाचा रोल राहिला या मॅच मध्ये मोहन डुकले. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत, तर अश्विनला आपण पाहिलं तर 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. चांगला बॉल बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज. विकेट किपर कडनं एक चांगला कॅच, विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद. पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. निखिल मैदानामध्ये आला. एक हार्ड हिटर बॅटर आहे, चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करणं तो जाणतो. डान्सिंग ग्राउंड ट्रॅक पद्धतीने यावेळेस मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. चेंडू आला इथे डॉट. षटकाची उद्घोषणा झाली आहे. या ओव्हरमध्ये रन्स खर्च केले गेले 8, म्हणजे इथनं विजया करता येणारे शेवटचे 6 बॉल आणि तुम्हाला रन्स बनवायचे आहेत 8. 6 चेंडू आणि 8 धावा या मॅचला जिंकण्याकरता जागा दोन्ही टीम करताय. मात्र या मॅच मध्ये कुणाचा परफॉर्म चांगला राहील, कोण या अंडर प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये चांगली कामगिरी करेल, आपण जरूर पाहणार आहोत. मात्र पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक, डीजेला संधी देऊ. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. शिवसंघर्ष प्रतिष्ठान यांची ही एक अप्रतिम स्पर्धा. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय गोलंदाज स्वराज. शेवटचे 6 बॉल, विजया करता 8 धावसंख्येची गरज. काय 8 बनवल्या जातील की काय 8 रोखल्या जातील? 6 चेंडू मध्ये 8 ची गरज आहे. स्वराज आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे पहिलाच बॉल सीमा पार. मॅचला आटोक्यात आणलंय, मॅचला आपल्या कब्जामध्ये केलंय. आता येणारे 5 चेंडू आणि विजया करता 2 धावसंख्येची गरज. चांगली फलंदाजी केली या संपूर्ण मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर फलंदाज अश्विननं, ज्यानं आतापर्यंत बॉल फेस केले 10 आणि रन्स बनवल्यात 32. 300च्या वरचा स्ट्राईक रेट आहे. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे.
येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 5 रन्स बनवायच्या 2 5 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं स्वराज कडनं इथे 6 धावा पहिल्याच बॉलवर हिसकावून घेतल्या गेल्यात आणि शॉर्ट प्लेनचा बॉल खेळ खलास बॉल चाललाय सीमा रेषा पार 9+6 इथे मॅटर करत नाही इथे मॅटर करतात 6 धावा आणि या 6 धावसंख्येनं या मॅच वर कुरघोडी केली या मॅचला आपल्या नावावर केलंय इथे विजयी होतीये टीम दादू स्पोर्ट्स या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा सेमीफायनल नंबर 2 मध्ये त्याने प्रवेश केलाय अगदी 15 मिनिटाचा इथे ब्रेक आहे तुम्हाला 15 मिनिटाच्या रेस्ट नंतर आपण सेमीफायनल नंबर 2 ला सुरुवात करतोय तोपर्यंत तुम्ही या स्पर्धेशी जोडत राहा आपण थोडा वेळ 15 मिनिटं त्यांना ब्रेक देतोय 15 मिनिटाकरता रेस्ट देतोय कारण उन्हाचा तडाखा सुद्धा आहे 15 मिनिटानंतर कॅप्टन आपल्याला टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये घ्यायचंय